नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजची रेसिपी आहे वांग्याची भाजी। तर आपण हिरव्या मिरचीचं वांग बनवणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। इथं वाटण करून घ्यायचे। तर वाटण्यासाठी मी ते शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, खोबरं, थोडेसे धने आणि तीळ घेतले। तर मी हे भाजून घेतले सर्व। तर सर्वात आधी आपल्याला शेंगदाणे वाटायचे। तर थोडेसे जाडसर वाटायचे आपल्याला। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जाडसर वाटून घेऊ। तर पाणी न वापरता आपल्याला दळून घ्यायचे। या पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचे। तर एका प्लेटमध्ये काढून घेऊ। त्यानंतर आता हे जे बाकीचं वाटण आहे ना, ते एकत्र वाटण करायचं आहे आपल्याला सर्व। आणि याच्यात पण आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आहे। तर पाणी न वापरताच आपल्याला हे वाटण करायचे। तर इथे आपलं वाटण वाटून झालं। या पद्धतीने वाटायचं आहे आपल्याला। त्या आता ह्याच प्लेटमध्ये आपण काढून घेऊ। तर हे सर्व वाटण एकत्र करायचे। जे शेंगदाणे आपण वाटले ते पण याच्यामध्ये मिक्स करायचे आणि याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि हळद टाकून घ्यायची याच्यात। तर मी याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेतलं। त्याच्यामध्ये लाल मिरचीचा वापर नाही करायचा आपल्याला। तर आपण भरपूर प्रमाणात हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। त्यामुळे आपण हिरव्या मिरचीचं वांग करतोय ना, तर त्यामुळे आपण याच्यामध्ये लाल मिरची नाही टाकणार आहोत। तर इथे मी वांगे घेतलेत। तर आपल्याला ते कट करून घ्यायचे। आपल्याला 4 भाग करायचे त्याचे। या पद्धतीने आपल्याला वांगे कट करून स्वच्छ धुवून घ्यायचे। असे 4 भाग करायचे याचे। तर पाण्यामध्ये असे स्वच्छ धुवून घ्यायचे वांगे आपल्याला। त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं। तर आधी आपल्याला वांगे थोडेसे शिजवून घ्यायचे कमी गॅसवरती। त्याच्यामध्ये मीठ टाकायचं थोडंसं आणि शिजवून घ्यायचं। याच्यावरती झाकण ठेवून आपण शिजवून घेऊ। तरी ते आपले आता वांगे आहे ना थोडे शिजून झाले। आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आपल्याला। त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचे परत। आता जो मसाला आपण वाटला होता ना, तो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि परतून घ्यायचा आपल्याला थोडासा। कमी गॅसवरतीच आपल्याला परतवायचा आहे हा मसाला। थोडासा त्याचा कच्चा पण जाण्यासाठी तो थोडा परतून घ्यायचा आपल्याला। जास्त वेळ नाही, थोडासा परतला तरी, कारण आपण मसाला आधी भाजून घेतला होता। मसाला परतला की त्याच्यामध्ये आता जे वांगे शिजवले होते ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। आता हे सर्व एकत्र मिक्स करायचं आहे। आता हे मिक्स झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचे। थंड पाणी नाही टाकायचे, तर गरमच पाणी टाकणार आहोत। जेणेकरून काय होतं, चव पण छान येते आणि वांगे पण पटकन शिजतात। आता तुम्हाला जर भाजी पातळ करायची असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता। तर मी थोडीशी घट्टसर करणार आहे, त्यामुळे इथं पाणी मी थोडंच टाकलं आहे। आता छान अशी आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची। त्याच्यावरती झाकण ठेवून आपण शिजवून घेऊ। तरी आपली वांग्याची भाजी बनवून तयार झाली। तर एकदम मस्त अशी भाजी झाली आहे हिरव्या मिरचीची। तर इथे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे।
हिरव्या मिरचीचं वांग एकदम मस्त असं तयार झालं आहे. पाहू शकता छान असा रंग पण आला आहे. त्याच्यात थोडी मी कोथिंबीर टाकली वरतून. तुम्हाला हवी असली तरच टाका, कारण वाटणामध्ये कोथिंबीर टाकली होती. पाहू शकता खूप छान असं भाजी तयार झाली. तर रेसिपी आवडल्यास नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे रेसिपी.